महाराष्ट्राचं राजकारण कधी शांततेत राहिलंय का? इथे सत्ता बदलते, चेहरे बदलतात, पण जेव्हा बंडखोरीचा चेहरा मुख्यमंत्री पदावर पोहोचतो तेव्हा राजकारण वेगळंच वळण घेतं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडून जे राजकीय भूकंप घडवले, त्यानंतर त्यांनी स्वतःला सत्तेच्या केंद्रस्थानी उभं केलं. पण आज परिस्थिती उलटी आहे. सत्तेच्या खुर्चीत बसलेला नेता स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय आणि सगळीकडे चर्चा आहेत की शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल. पण या चर्चांमागचं कारण काय? सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टिओरी मराठी. राजकारणात एखाद्या क्षणाची चुकीची जोखीम एखाद्या नेत्यानं आयुष्यभर कमावलेली ओळख पुसून टाकू शकते. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय पटावर असा एक खेळाडू उभा आहे. कोण? तर एकनाथ शिंदे. काही वर्षांपूर्वीच सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले शिंदे आता एका टोकाच्या वळणावर येऊन पोहोचलेत, जिथे मागं फिरणंही शक्य नाहीये आणि पुढे जाण्याचा एकच मार्ग उरलाय, भाजपमध्ये विलीन होणं. हा निर्णय आता त्यांच्यासाठी पर्याय न राहता गरज बनू लागलाय, अशा चर्चा आहेत. या चर्चांमागचं पहिलंच कारण म्हणजे शिवसेना नाव आणि चिन्हाच्या लढाईचा शेवटचा टप्पा. जेव्हा शिंदेंनी शिवसेनेतून बंड केलं तेव्हा सुरुवातीला कुणालाही वाटलं नव्हतं की ते थेट पक्षावरच दावा करतील, पण त्यांनी तसंच केलं. खरी शिवसेना आमचीच असा जोरदार दावा करत त्यांनी पक्षही घेतला आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळवलं. भाजपला त्यावेळी त्यांच्या मदतीची गरज होती, म्हणूनही हा निर्णय शक्य झाला. पण ठाकरे गट गप्प बसले नाही. त्यांनी हे प्रकरण कोर्टात खेचलं आणि आता सर्वोच्च न्यायालयात त्यावर अंतिम सुनावणी सुरू आहे. आज जी चर्चा आहे ती ही की कोर्ट या चिन्हावर आणि नावावर स्थगिती आणू शकतं. म्हणजेच ना ठाकरे गट ना शिंदे गट कोणीही शिवसेना म्हणू शकणार नाही. आणि जर हे घडलं तर शिंदेची सगळी ओळखच नष्ट होण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंना त्यांच्या व्यक्तिमत्वावरून ओळख मिळतीये, पण शिंदेचं राजकारण हे शिवसेना या नावाच्या बळावर सध्या तरी उभं आहे. पक्ष आणि चिन्ह हातून गेलं तर त्यांच्या गटाला कुणीही गांभीर्यानं घेणार नाही. म्हणूनच सुप्रीम कोर्टात आपली बाजू डळमळीत वाटतेय. म्हणूनच त्यांच्या वकिलांनी सुनावणी लांबवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. ही गोष्टच सांगतेय की परिस्थिती हाताबाहेर जात चाललीये आणि अशावेळी जर राजकीय आधार टिकवायचा असेल तर भाजपमध्ये विलीन होणं ही एकच शिंदे गटासाठी सावरून घेणारी वाट बनू शकते. दुसरं कारण आहे राजकारणातनं शिंदेचं आता कमी झालेलं महत्व. जेव्हा त्यांनी बंड करून भाजपच्या मदतीने सत्ता घेतली तेव्हा ते किंगमेकर वाटले. एकीकडे उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं आणि दुसरीकडे शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. तेव्हा भाजपने आपलं मोठेपणा दाखवत फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवलं. पण हे सगळं तेव्हा गरजेचं होतं. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललीये. 2024 मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यानंतर शिंदेच्या उपयोगाबाबत भाजपमध्येच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. जेव्हा गरज होती तेव्हा शिंदे महत्वाचे होते, पण आता त्यांची जागा भाजप स्वतः भरू शकतो असं स्पष्ट होतंय. महायुतीमध्ये आता त्यांच्या उपस्थितीचं वजन उरलेलं नाहीये. इतकंच नाही तर काही चर्चांनुसार भाजप अंतर्गतच त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. एक प्रकारे शिंदेची उपयुक्तता संपलीये आणि अशा परिस्थितीत जर स्वतःचा पक्ष, चिन्ह किंवा स्वतंत्र ताकदही नसेल तर एकच मार्ग उरतो, मोठ्या पक्षात विलीन होणं आणि त्यांचं संरक्षण घेणं. आणि शेवटचं अत्यंत वैयक्तिक पण तितकंच प्रभावी कारण म्हणजे शिंदेची स्वतःची सत्ता केंद्रित महत्वाकांक्षा. त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री पद गाठलं तेव्हा फडणवीसांना बाजूला सारून ही कुरघोडी केली होती. अनेकांना वाटलं नव्हतं की शिंदे एवढं मोठं पाऊल उचलतील, पण त्यांनी उचललं. त्यानंतर त्यांनी सतत हे मी केलं, ते मी केलं अशा इमेज बिल्डिंगवर भर दिला. त्यामुळे त्यांच्या आणि भाजपमधल्या नाराजीची सुरुवात झाली. एकीकडे ते स्वतःच्या शक्तीचा ठसा उमटवत होते, तर दुसरीकडे फडणवीस यांच्याशी मतभेद उघड होऊ लागले. ज्यांनी पूर्वी त्यांना समजावलं तेच आता त्यांना बाजूला सारू लागले, हे संकेत स्पष्ट आहेत. आणि जेव्हा 2024 नंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी दाखवली तेव्हा भाजपनं थेट त्यांना संधी नाकारली. यामागं भाजपचं दीर्घकालीन राजकारण आहे. एकनाथ शिंदेंना मुख्य चेहरा ठेवणं आता त्यांना परवडणं शक्य नाहीये. त्यामुळे आता जर शिंदेंनी आपली महत्वाकांक्षा जपायची असेल, तर पुढच्या राजकारणात टिकून राहायचं असेल तर भाजप सोबत पूर्णपणे विलीन होणं हा त्यांच्यासाठी एकमेव आणि तर्कशुद्ध मार्ग आहे. या तीनही कारणांचा खोलवर विचार केला तर लक्षात येतं शिंदेंसमोर अजून कोणताही पर्याय शिल्लक नाहीये. पक्ष, नाव, चिन्ह, ओळख, सत्तास्थान आणि राजकीय वजन सगळं काही एका एका पायरीवरून त्यांच्या हातून निसटत चाललंय. आणि म्हणूनच आता त्यांच्यासाठी विलीन होणं म्हणजे शरण जाणं नाही, तर अस्तित्व टिकवण्याचा एकमेव पर्याय बनलंय. नाहीतर मग त्यांच्या हातून समोरून त्यांचा गट भाजपमध्ये जाऊ शकतो अशाही काही शंका उपस्थित होत आहेत. एकनाथ शिंदेंचा
राजकीय प्रवास हा संघर्ष, संधी आणि सत्ता यांचं एक अनोखं मिश्रण राहिलंय. पण आज जे चित्र समोर आहे ते स्पष्ट सांगतं, त्यांच्या हातात ना स्वतंत्र ओळख उरलीये, ना सत्तेचं निश्चित भांडवल. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह जर हातातून गेलं तर त्यांचा गटच संपुष्टात येऊ शकतो. महायुतीमध्ये त्यांचं स्थान दिवसागणिक दुर्बळ होत चाललंय आणि भाजपच्या दीर्घकालीन राजकारणात त्यांना स्वतंत्र अस्तित्व जपता येणार नाही, हेही निश्चित आहे. अशा परिस्थितीत विलीन होणं हा आता राजकीय सौदा राहिलेला नाहीये, तर तो त्यांच्यासाठी राजकीय अस्तित्व टिकवण्याचा शेवटचा धागा आहे. हा निर्णय त्यांना किती आनंदानं स्वीकारावा लागेल की वेगळं पण स्वीकारावा लागणार, हे जवळपास ठरलेलं आहे असं बोललं जाते. असो, या सर्व कारणांवरून तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे भाजप सोबत जातील का? आणि महत्वाचं म्हणजे भाजप त्यांना स्वीकारेल का? यावर तुमचं मत काय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.